नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुडार्थ दीपिका, श्री बाबाजी महाराज पंडित. भाग 77. मागच्या भागात आपण पाहिले की आकाशात इंद्रधनुष्य नसूनही ते असल्यासारखे दिसते, तसा अज्ञानी माणसाकरता संसार वृक्ष नसूनही असल्यासारखा आहे. पण या संसार वृक्षाचे क्षणभंगुरत्व इतके लहान, इतके किंचित, इतके नगण्य आहे की तरंगाचे उठणे मावळणेही जास्त वेळ चालेल, विजेचे चमकणे पण जास्त वेळ चालेल. हा संसार वृक्ष या सर्वापेक्षाही क्षणिक आहे, म्हणून याला उत्पत्ती नाश नाहीत. याला उपटून टाकण्याची भाषा करणे ही अगदीच मूर्खपणाचे होय. फक्त हा भ्रमरूपी संसार वृक्ष केवळ आत्मज्ञानरूपी खड्गानेच तोडला जातो, नष्ट केला जातो. आत्मज्ञाना वाचून हा तोडू पाशील तर अर्जुना, तू जे जे उपाय करशील ते ते उपाय हे केवळ आणि केवळ अपायच होतील व तू या वृक्षात अजून अजून गुरफटल्या जाशील. कारण जे उपाय करशील ते या संसार वृक्षाला सत्य मानूनच करशील ना, इथेच सारा घोटाळा होईल. त्यामुळे व्यर्थ अहंकार वाढेल आणि संसार मात्र जशाच्या तसा राहील. स्वप्नात लागलेल्या घावाला औषध एकच, ते औषध म्हणजे फक्त जागे होणे किंवा जागे होऊन औषध सोडणे नाही. असो, स्थूल, सूक्ष्म, कारण या तिन्ही देहाचे कवच एकदम टाकून मी प्रत्येक आत्मा स्वरूप आहे अशी बुद्धी धारण करावी आणि मी ब्रह्म आहे या बोधाकरता आपले ज्ञानरूपी खड्ग आत्म अनात्म विवेक रूपी सहाणेवर घासत राहून नित्य निधिध्यानात राहावे, असा याचा अर्थ. पण मी ब्रह्म आहे असा तीक्ष्ण बोध होताच लगेच लक्षात येते की घाव घालण्याकरता आपल्याहून काही निराळे स्वतंत्र शिल्लकच नाही. थोडक्यात अहंता, इदंता इत्यादी सर्व दृश्य इत्यादी नामरूपाहून आपल्याला व्यतिरेक विचाराने निराळे निराळे करीत करीत उरलेल्या केवळ सत्तेशी अनन्य विचाराने एक रूप होऊन राहणे, यालाच आत्मस्वरूपाचा साक्षात्कार म्हणतात. अद्वैत दृष्टीने आपणच आपल्याला पाहणे म्हणजे पहिल्यापासून जे आहे तेच पाहणे, काही न जाणता जाणायचे असते. कारण आपण मुळात जाणतेच आहोत, जाणीव स्वरूपच आहोत. आणि असे असल्यामुळे काही अजून जाणण्याचा प्रश्नच येत नाही. जशी सुरी सुरीत खुपसता येत नाही तसे, किंवा हिवाने हिवूच कडू लागले तर ते आश्चर्य होईल त्याप्रमाणे. म्हणजेच आत्मज्ञान झाल्यावर आपला सध्याचा दूषित अहम मी ब्रह्म म्हणून शुद्ध होतो आणि याचेच सतत मनन निधिध्यासन चालू ठेवल्यास अहं परत देहबुद्धीत अडकत नाही. ज्याप्रमाणे स्वप्नातील राज्यप्राप्ती किंवा स्वप्नातील मरण, स्वप्नातून जागे होताच हर्ष विषादाला किंवा शोकाला किंवा सुखदुःखाला काही कारण राहत नाही. आता पुढे तर तात्पर्य, ज्ञानी पुरुष आत्मरसच सेवन करतात. जसे राजहंस हे केवळ दुग्धच पाचन करतात, हे ज्ञानी पुरुष आपला आत्म अनात्म विवेक केवळ आपल्या मूळ स्वरूपाला जाणण्याकरताच करतात. गंगा वाहते ती समुद्ररूप होण्याकरताच, तसेच हे अर्जुना हे आहे. अग्नीच्या डोंगरावर काहीच उगू शकत नाही, तसा ज्ञानी मनात कोणत्याही विकाराला थारा देत नाही. समुद्रातून घुसळणारा
मंदार पर्वत क्षीरसागरातून काढताच तो क्षीरसागर जसा शांत शांत होतो, तसे सज्जनाचे चित्त शांत असते, त्यामध्ये कुठल्याही उर्मी उठत नाहीत. जैसा काढलिया मंदार चळ, जैसा काढिलिया मंदार चळ, राहे क्षीराब्दी निश्चळ, तैसा नुठी जया सळ कामोर्मीचा. पौर्णिमेचा चंद्र कुठेही अपूर्ण नसतो, म्हणून त्याला अजून पूर्ण होता येत नाही. तसा हा ज्ञानी मात्र पूर्ण असा समाधानी असतो. तात्पर्य: 16 कलांनी पूर्ण झालेला चंद्र कोणत्याही अंगाने अपूर्ण नसतो. याप्रमाणे अंगी पूर्ण समाधान असल्यामुळे ज्ञानी पुरुषाला कशाची म्हणजे कशाचीच अपेक्षा नसते. अर्जुना, यावर किती बोलायचे? सुटलेल्या वायूला धुळीचा कण अडू शकत नाही, तसे कोणताही विषय ज्ञानी पुरुषाचे चित्त विचलित करू शकत नाही. सोनेच सोन्यात मिसळावे तसे हे अव्यय परब्रह्माशी एकरूप असतात. हे परब्रह्म म्हणजे अविनाशी तत्व होय. हे परब्रह्म म्हणजे अविनाशी तत्व होय. हे डोळ्यांनी पाहण्याचा विषय नाही. हा डोळ्यांनी पाहण्याचा विषय नाही. जाणणे स्वरूप असल्यामुळे जाणण्याचा पण विषय नाही. जाणणे स्वरूपच असल्यामुळे जाणण्याचा पण विषय नाही. सर्वव्यापी असल्यामुळे बोटांनी विविक्षित ठिकाणी निर्देश करून दाखविला जात नाही. सर्वव्यापी असल्यामुळे बोटांनी विविक्षित ठिकाणी निर्देश करून दाखविला जात नाही. मर्यादित वस्तूच प्रत्यक्षादी प्रमाणाने जाणली जाते आणि बोटांनी सुद्धा दाखवली जाते. पण ब्रह्म अमर्याद असल्यामुळे व प्रमाणाच्या आधीच स्वयंसिद्ध आणि सूक्ष्म असल्यामुळे ते कोणत्याही प्रमाणाने जाणल्या जाऊ शकत नाही, किंवा ते बोटाने सुद्धा हे इथे इथे आहे असे दाखवता येत नाही. ज्याप्रमाणे सूर्य आपण शोषलेल्या पाण्याचा वर्षाव करून पुन्हा आपल्या किरणांनी तो बिंबाच्या ठिकाणी आणतो, त्याप्रमाणे अज्ञान भ्रांतीमुळे अनंत प्रकारनी विखुरलेली आत्मवस्तू ज्ञानी पुरुष ज्ञान दृष्टीने अखंड आणि एकरूप अशीच पाहतात. जैसा वर्षोनी भूतळी आपला रस अंशुमाळी मागोता आणि रश्मी जाळी बिंबिसीच, तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखरल्या 12 वाटी, ते एकवटती ज्ञानदृष्टी अखंड जे. फार काय सांगावे. ज्याप्रमाणे गंगेचा ओघ समुद्रास मिळूनच समुद्ररूप होतो, त्याप्रमाणे ज्याचा विवेक एका आत्मतत्वाचाच निर्धार करणारा असतो, ज्याप्रमाणे सर्वत्र पसरलेले असल्यामुळे आकाशाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत नाही, त्याप्रमाणे अर्जुना, जर मीच सर्व झालो आहे या ज्ञानबुद्धीमुळे ज्ञानाला दुसऱ्या कशाची दुसरीकडे कुठेच जाण्याची इच्छाच राहत नाही. अग्नीच्या डोंगरावर कोणताही अंकुर उत्पन्न होत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणात आता कुठल्याही इच्छेचा उदय होऊ शकत नाही. आता यावर किती बोलायचे. हा विषय खरं म्हणजे अतिशय अवर्णनीय असा आहे. किती बोलले तरी कमीत असाही आहे. ज्याप्रमाणे सुटलेल्या वाळूपुढे धुळीचे कण टिकत नाही, त्याप्रमाणे ज्यांना विषयाचे नावही आवडत नाही, ज्ञानाग्नीने जे कोणी असे केले गेले की सोने मिसळावे
त्याप्रमाणे अव्यय परब्रह्माशी ते मिसळतात. तेथे म्हणजे कोठे असे कदाचित तू विचारशील तर जे कधी नाशच पावत नाही अशा पदाशी ते मिळतात. जे दृश्य म्हणजे डोळ्यांनी पाहण्याचा विषय किंवा ज्ञेय म्हणजे जाणण्याचा विषय आणि अमुक अमुक म्हणून ते बोटाने दाखविता येत नाही. अनेक टेंब्याच्या उजेडाने किंवा चंद्राच्या उजेडाने एवढेच नाही तर सूर्याच्या प्रकाशाने जेवढे काही दिसते त्या सर्वांचे दिसणे म्हणजे एका आत्मवस्तूचे न दिसणे होय. म्हणजेच आत्मस्वरूपाचा लोप म्हणजेच विश्वाचा उदय. म्हणजेच आत्मस्वरूपाचा लोप म्हणजे विश्वाचा उदय. म्हणजे परमात्म प्रकाश लोपला असता चंद्र सूर्य इत्यादीचे भौतिक प्रकाश दिसतात. पण एकदा आत्म प्रकाशाचा उदय झाला की चंद्र सूर्य इत्यादींचे प्रकाश विश्व प्रत्ययासारखे लोप पावतात. असो, जशी जशी शिंप दिसेनाशी होते तशी तशी त्यावरची चांदी खरी वाटू लागते. दोरी दोरी म्हणून दिसत नाही, म्हणूनच तिथे सर्पाचा भास होतो आणि तो दृढ होतो. त्याप्रमाणे जे चंद्र सूर्यादी थोर प्रकाशमान पदार्थ आहेत ते ज्याच्या योगाने थोर प्रकाशमान झाले आहेत ती वस्तू म्हणजे तेजाची राशीच होय. ती सर्व पदार्थ मात्राचे ठिकाणी सारखीच प्रकाशित असून चंद्र सूर्याचे अंतर्यामीही तीच तेजाची राशी प्रकाशित आहे. त्या ब्रह्मवस्तूच्या प्रकाशापुढे चंद्र सूर्य हे तेजोहीनच पदार्थ आहेत. तेजस्वी वस्तूमध्ये जेचे तेज दिसते ते ब्रह्मवस्तूचेच परावर्तित अंग तेज होय. सूर्योदय झाला असता नक्षत्रासहित चंद्र लोपल्या जातो, तसे ज्याच्या प्रकाशात चंद्र सूर्यासहित विश्व लोपले जाते, जाग आल्याबरोबर स्वप्नातील देखावा मावळतो, संध्याकाळी मृगजळाचा भास उरत नाही, त्याप्रमाणे ज्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याच्यावरून अन्य कोणताच दृश्यभास भासत नाही ते अर्जुना माझे सर्वोच्च धाम होय, असे परमात्मा श्री कृष्ण अर्जुनाला म्हणते झाले. ना तरी प्रबोधलिया वेळी ते स्वप्नीची दिंडी मावळे का नुरेची सांज वेळी मृग घटिका. म्हणजे स्वप्नीची दिंडी मावळे, स्वप्नीची दिंडी मावळे, स्वप्नीची दिंडी किती छान शब्दप्रयोग आहे. असो, म्हणजे जाग आल्याबरोबर स्वप्नातील देखावा मावळतो किंवा संध्याकाळी मृगजळाचा भास उरत नाही, त्याप्रमाणे ज्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याच्यावरून अन्य कोणताच दृश्याभास भासत नाही ते माझे अर्जुना सर्वस्व सर्वोच्च धाम होय. व्यवहारकाली अद्वैताचा भासरहित प्रत्यय येणे महत्वाचे. निर्गुण प्रत्ययात तो समाधीत येतो, पण समाधीनंतरच्या व्यवहारकाळी त्रिगुणात्मक रहित एकसंग नामरूपात्मक सगुण प्रत्ययात याच अनुभवाची गाठ पडते. जसे नदीचे प्रवाह जसे नदीचे प्रवाह समुद्रास मिळाले की सतत मिळतच राहतात, तसे समाधी विज्ञान काळी परब्रह्माचा अद्वैत अनुभव सतत येतच राहतो. मिठाची केलेली हत्तीण स्नान करण्यास क्षार समुद्रात गेली असता परत माघारी कधीच येत नाही. आकाशात विरलेल्या अग्नीच्या ज्वाळा परत कधीच येत नाही, अथवा तापलेल्या लोखंडावर टाकलेल्या पाण्याला परत पुन्हा येणे नाही, परत येणे शक्य नाही.
त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाने अविद्याही तिने निर्माण केलेल्या कार्यासह एकदा जर नष्ट झाली तर त्यांना परत जगाचा जड अचेतन पृथक पृथक विनाशी प्रत्यय येणारच नाही, तर केवळ चिदविलासाचाच प्रत्यय येईल. का लवणाची कुंजरी, कुंजरी म्हणजे हत्तीण. का लवणाची कुंजरी सुदलिया म्हणजे प्रवेश केला. सुदलिया लवण सागरी होईची ना माघारी. मग तिचा तिला माघारी होताच येत नाही. होईची ना माघारी परती जैसी. नाना गेलिया अंतराळा न येतीची वन्ही ज्वाळा. नाही तप्त लोहोनी जळा निघणे जेवी. तैसी मजसी एकवट जे झाले ज्ञाने चोखट. तया पुनर्वृत्तीची वाट मोडली. तया पुनरावृत्तीची वाट मोडली. म्हणजे मिठाची हत्तीण जर स्नान करण्याला क्षार समुद्रात म्हणजे मिठाच्या समुद्रात जर गेली तर ती परत मागे कधीच येणार नाही, कारण ती जाता जाताच विरघळील. किंवा आकाशात गेलेल्या अग्नीच्या ज्वाळा परत कधीच येत नाही. तापलेल्या लोखंडावर टाकलेल्या पाण्याला परत कधीही तुम्ही परत आणू शकत नाही. त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाने सकार्य अविद्या नष्ट होऊन जे माझ्याशी ऐक्य पावले त्यांची संसारात परत येण्याची वाटच मोडलेली आहे. तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. तर कृष्णाचे हे बोलणे ऐकून अर्जुनाच्या मनात एक शंका आली. तो म्हणाला, श्रीकृष्णा, जे तुझ्याशी एकरूप होतात ते तुझ्याहून भिन्न आहेत की अभिन्न आहेत? जर मूळचे ते तुझ्याहून स्वतः सिद्ध आणि भिन्नच असतील तर एकरूप होतात ही भाषा असंबद्ध अशी वाटत नाही का? कारण झाडाच्या फुलावर गेलेले भ्रमर फुलेच होऊन जातात की काय? जे फुले गेले षडपद ते फुलेची होती का? पण जर ते स्वभावतः तूच असतील तर कोण कोणात मिसळायचे? एका शस्त्राने आपण स्वतःला कसे खुपसून घ्यायचे? म्हणजे थोडक्यात, ना तरी तूची ते स्वभावे तरी कोण कोणाशी मिळावे? आपणशी आपण रूपावे शस्त्रे जेवी. म्हणजे प्रज्ञारूप पृथ्वीचा राजा असा अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतो की हे भगवंता, हा तुमचा प्रसाद आहे, पण माझी एक प्रार्थना आहे, त्याकडे तुम्ही लक्ष द्या. देवा, हे जे तुमच्याशी एकरूप होऊन परत येत नाहीत ते तुमच्याहून भिन्न आहेत की अभिन्न आहेत? जर मूळचे ते तुमच्यापासून स्वतः सिद्ध भिन्न असतील तर पुन्हा परत येत नाही हे म्हणणे असंबद्ध आहे. झाडाच्या फुलावर गेलेले भ्रमर फुलेच होऊन जातात की काय? ज्याप्रमाणे बाण जेथे मारायचा त्या लक्ष्याहून निराळा असलेला तो लक्ष्याला स्पर्श करून जसा अलग पडतो, त्याप्रमाणे तुम्हाला प्राप्त झालेले परत येतीलच की काय? किंवा तेही स्वभावतः तूच असशील तर कोणी कोणात मिसळायचे? एकच शस्त्र आपल्याला स्वतःला स्वतः कसे खुपसून घेता येईल? म्हणून ज्याप्रमाणे शरीराशी अवयवाचा संयोग वियोग कल्पिता येत नाही, त्याप्रमाणे तुझ्याशी अभिन्न असलेल्या जीवाचाही तुझ्याशीच संयोग वियोग कल्पता येणार नाही. आणि जे सदा सर्वदा तुझ्याहून भिन्न आहेत ते केव्हाही तुझ्याशी मिळू शकत नाही. मग हे आम्हाला प्राप्त होतात, परत येत नाहीत, हे बोलणे अतिशय व्यर्थ आहे. तरी तुम्हाला प्राप्त होऊन परत येत नाहीत ते कोण? हे सर्वत्र मुखी असलेल्या अर्जुना, मला तुम्ही हे समजावून सांगा. शरीराचे संयोग वियोग ही कल्पना शक्य नाही. आणि जे सदा सर्वदा तुझ्याहून भिन्न आहेत ते कालत्रही तुझ्याशी मिळू शकत नाहीत.
अर्जुनाचा हा आक्षेप ऐकून अर्जुनाला बोध होत आहे पाहून श्रीकृष्ण जरा प्रसन्न झाले. ते म्हणाले, अर्जुना, खोल अशा विवेक बुद्धीने पाहता मी व ते स्वभावता एकच आहोत, पण नुसते वरवर पाहता ते माझ्याहून भिन्न दिसतात एवढेच. ज्याप्रमाणे पाण्यावर उठलेले कल्लोळ वेगळे वेगळे दिसतात, पण ते खरोखर एक पाणी रूपच असतात. एक पाणी रूपच असतात. म्हणजेच जैसे पाणीयावरी वेगळं जैसे पाणीयावरी वेगळं तळपता दिसती कल्लोळ, एरवी तरी निखळ पाणीच ते. जैसे पाणीयावरी वेगळे तळपती दिसती कल्लोळ, एरवी तरी निखळे मीची ते. का सुवर्णाहुनी आणे लेणे गमती भिन्ने, मग पाहिजे तव सोने अवघेची. तैसे ज्ञानियाचिये दिठी, मजसी अभिन्न चिते किरीटी. येर भिन्नपण ते उठी अज्ञानास्तव. म्हणजेच ज्याप्रमाणे पाण्यावर उठलेले कल्लोळ हे वेगवेगळे दिसतात, पण ते खरोखर वेगवेगळे नसून ते एक पाणी रूपच असतात. किंवा सोन्याहून अलंकार निराळे वाटतात, पण फक्त तिथे आकार भेद आहे. पण विचार करून पाहताच ते संपूर्ण एकसंग असे सोनेच सोने आहे. त्याप्रमाणे अर्जुना, ज्ञानदृष्टीने पाहता ते माझ्याशी अभिन्नच आहेत. बाकी अज्ञानामुळे ते माझ्याहून भिन्न वाटतात एवढेच. खरोखर ब्रह्मवस्तूचा विचार केला असता माझ्या अफूट, अद्वैत रूप, अमर्याद, अविक्रिय अशा स्वरूपाच्या ठिकाणी भिन्न भिन्न शब्दाचा व्यवहार लागू पडेल. अशी दुसरी वस्तू कुठून असणार आणि कुठून आणणार? सर्वच आकाश पोटात घालून सर्व एक बिंबच झाले, तर त्याचे प्रतिबिंब कोठे पडेल किंवा त्याची किरणे कोठे जातील? किंवा अर्जुना, कल्पाच्या शेवटी सर्व ब्रह्मांड बुडून जलमय करणाऱ्या पाण्याला नद्यांना पूर येऊन फुटलेले त्यांचे प्रवाह त्यामुळे भरतात काय? म्हणून अपरिणामी, अफूट, अवयव नसणाऱ्या अशांना माझे अंश कुठून असणार? पाणी सरळच असते, पण प्रभावाने ते वाकडे वाटते. सूर्य एकच असतो, पण पाण्याच्या संबंधामुळे म्हणजे त्याचा प्रतिबिंब जर पडला तर त्याला दोनपणा येतो. वाटोळे किंवा चौकोनी या आकाराला आकाश कधीच प्राप्त होणार नाही, पण ते घटात किंवा मठात सापडले तर एखाद्या वेळेला वाटोळे आणि चौकोनी पण होते. झोपेमध्ये जेव्हा मी सार्वभौम राजा झालो असे स्वप्न पडते, तेव्हा एकच पुरुष जगभर होत नाही की काय? किंवा हिणकटाने मिसळलेले शुद्ध सोने नाना प्रकारच्या कसोटीचे होते. त्याप्रमाणे शुद्ध अद्वैत स्वरूप जो मी जेव्हा आपल्या मायेने वेटाळला जातो, तेव्हाच हे शक्य होते. तात्पर्य: शुद्ध अद्वैत स्वरूप मी मायेने वेगळाला होतो त्याच वेळा वाटते. जीवाने कल्पलेल्या मी ब्रह्म जाणत नाही या भ्रांतीला मायेचा व जीवाचा संबंध हा अनादि समजला जातो. जेव्हा मी ब्रह्म जाणत नाही असे एक अज्ञान रूढ होते आणि त्याच्या योगाने कोहम कोहम मी कोण असा विकल्प उठतो आणि पुढे तोच देहो देहोहम म्हणून चुकीचे वळण घेतो. आत्मविस्मृती रूप माया भ्रांतीला अज्ञान हे नाव रूढ झाले आहे. किंवा भ्रांत झालेला जीव मी ब्रह्म जाणत नाही असे आत्मस्वरूपाविषयीच्या अज्ञानामुळे बोलत असतो व मी म्हणजे देह असा त्याचा निश्चय असतो. ज्ञानरूप आत्मा जेव्हा देहांतेमुळे देहापुरता व वेगळा असा वाटतो, तेव्हा तो व्यापक असूनही माझ्याच अंशासारखा मर्यादित भासतो. दृष्टीसृष्टीवादाच्या दृष्टीने जीव एकच आहे, पण दृष्टीसृष्टीवादातील नाना अंतःकरण प्रतिबिंबित
नाना जीव भासाला धरून हे सर्व ज्ञानेश्वरांचे विवेचन आहे. म्हणून परब्रह्म निरवय असल्यामुळे ते विभागले जाऊ शकत नाही. ते अखंड अफुटच राहते. म्हणून जीव खरोखरच परमेश्वराचा अंश आहे असे मानता येतच नाही. जीव पूर्ण परब्रह्म स्वरूप असून मी ब्रह्म जाणत नाही या मायाभ्रांतीमुळे तो आपल्याला या शरीरापुरते मर्यादित मानतो. त्याच्या या भ्रांत समजुतीला आणि मर्यादित दृष्टीला धरूनच अंश हा शब्द वापरला गेला आहे. वाऱ्यामुळे समुद्रावर तरंग उसळला की तो जसा समुद्राच्या एका छोट्याच्या अंशासारखा भासतो, त्याप्रमाणे अर्जुना, जडाला सचेतन करणारा व देहाची अहंता उत्पन्न करणारा मीच जीव असा तो वाटतो. सच्चिदानंद परब्रह्म अखंड माया रहित शुद्ध असते. जीवाच्या ठिकाणी असलेल्या मी ब्रह्म जाणत नाही या माया भ्रांतीला सुद्धा तेच आधार आहे. या माया भ्रांतीला सुद्धा तेच आधार आहे. सृष्टीवादात मायोपहित ब्रह्माला जीव म्हणतात. यानुसार मी शुद्ध ब्रह्मच मायेला आधार असल्यामुळे जीवरूप भासतो असा कृष्णाचा अभिप्राय असावा. असो, समुद्र का वायू असे तरंगाकार उल्हासे, तो समुद्रांश ऐसा दिसे सानिया जेवी. जेवी जळाते जेवविता, देह अहंता उपजविता, मी जेव गमे पंडुसुता जीवलोकी. जीवाच्या ज्ञानाला विषय होणारा जेवढा व्यवहार आहे तो सर्व जीवलोक या शब्दाचा अर्थ होय. उत्पत्ती नाश हे जेथे खरे मानले जातात त्यालाच जीवलोक किंवा संसार म्हणतात. अविनाशी परब्रह्माचे ठिकाणी उत्पत्ती नाश राहू शकत नाही व अद्वितीय परब्रह्माशिवाय दुसरी वस्तूच नसल्यामुळे दुसऱ्या कोणाचे उत्पत्ती नाश पण असू शकत नाही. असे असताना उत्पत्ती नाश खरे आहेत अशी जी भ्रांती आहे तोच संसार होय. नमस्कार.